आज इथे फिश फ्राय बनवलेली आहे आम्ही, ज्याची चव एक नंबर अप्रतिम अशी लागते. माझी भाची आणि माझी मुलगी फिश खात नव्हती, तर आज ही फिश फ्राय त्यांनी खाल्लेली आहे. केळीच्या पानातली बनवलेली, चवीला एक नंबर. मॅरिनेट करण्याची पद्धत थोडी वेगळी केलेली आहे आम्ही, खूप सुंदर अशी. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिका, लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. इथे मी फिश घेतलेली आहे, दोन प्रकारची फिश घेतलेली आहे. एक आहे सुरमई, ज्याचे काप केले आहेत, ती सुरमई आहे ताटातली, आणि ज्याला कट्स लावत आहे ती बांगडा आहे. आणि इथे बघा, हे मॅरिनेशनसाठी वाटण बनवलं आहे. त्यात अद्रक, लसूण, कोथिंबीर घातलेलं आहे, ते वाटून घेतलं. त्यानंतर तिखट, मीठ, हळद, चिंचेची कोळ घातलेली आहे आणि ते मॅरिनेटमध्ये बघा आता सुरमईचे काप असे मॅरिनेट करून ठेवत आहोत एका वाट्यात. तर आधी आम्ही सुरमईचे काप असे मॅरिनेट करून ठेवलेले आहे. ही मच्छी जेवढी मॅरिनेट होते त्याची चव तेवढी जास्त दुप्पट वाढते, अप्रतिम अशी लागते. तर आज इथे दादा आणि वहिनी मिळून बनवत होते. आज मी त्यांच्या घरी स्पेशली आज फिश फ्राय बनवणार होते, तर आम्ही त्यांच्याचकडे थांबलो होतो. त्यांच्याचकडे आज पूर्ण फिश फ्राय त्यांनीच बनवलेली आहे, चवीला खूप छान अशी. आता बघा, सुरमईच्या सर्व कापला लावून झालेली आहे मॅरिनेशन. आता बांगड्याला लावणं सुरू आहे. बांगड्याला पण लावून घेतलेलं आहे पूर्ण. आता सर्व दोन्ही प्रकारच्या मच्छ्यांना वाटण सगळं लावून घेतलेलं आहे आणि त्याला आम्ही फ्रीझरमध्ये ओव्हरनाईट ठेवणार आहोत. तर इथे बघा, इथे ही सुरमईचे काप आहेत आणि खालच्या बाजूनी बांगडा ठेवलेला आहे वाटा. फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे, फ्रीजमध्ये ठेवू नका, फ्रीझरमध्ये ठेवलेला आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही काढून घेतले. बघा, बर्फ झालेला आहे, त्याला नॉर्मल टेम्परेचरवर येऊ देणार आणि त्यानंतर याला फ्राय करणार. तर नॉर्मल टेम्परेचरवर आलेलं आहे, तर थोडं वेगवेगळं करून ठेवते, म्हणजे खालच्या मच्छ्या वर झाल्या पाहिजे म्हणून, नाहीतर दबून त्याचा चुरा नको व्हायला म्हणून. तर सगळ्या वेगवेगळ्या केल्या आहे. इकडे बघा, केळीचं पान आणलेलं आहे. केळीच्या पाण्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. असे 3-4 पानं आणली होती आम्ही. त्यात आम्ही अशी सगळ्यात पहिले तर बांगडा ठेवली. बांगड्याला बघा कसं पॅक करतोय. आम्ही पण फर्स्ट टाईमच बनवतोय, पण चवीला खरंच इतकी छान वाटली की खूप मस्त. जेवणाआधीच ही मच्छी, आमची फ्राय केलेली मच्छी संपलेली होती. आम्ही मग साधं फोडणीचं वरण आणि भात खाऊन राहिलो. तर इथे बघा, केळीच्या पानाला दुमडलेला आहे आणि त्याला धागा बांधतोय, कारण की केळीचं पान सुटायला नको आणि व्यवस्थित असं फ्राय व्हायला पाहिजे. म्हणून अशा प्रकारे केळीच्या पानाला धाग्याने बांधून घेतला आहे. आपला जो सुई धाग्याचा धागा असतो छोटा पातळवाला, त्याच्याने बांधून घेतलेला आहे. कट करून घेतलं आहे आणि तव्यावर थोडं तेल घालून ते ठेवलेलं आहे. केळीच्या पानालाही ज्यावेळेस फिश ठेवली त्याच्या आधी थोडं तेल लावलेलं होतं. त्यानंतर झाकण झाकून घेतलं. झाकण झाकल्यामुळे कसं स्टीम त्यातच राहते आणि छान व्यवस्थित असं फिश शिजते. तर व्यवस्थित आता इकडे दुसरे करणं सुरू आहे. पहिल्यांदा बांगडा केली, आता सुरमई करणं सुरू आहे, कारण की सगळ्यांची एक डिमांड होती की बांगडा केला तर सुरमई पण आम्हाला खायची आहे. तर इथे सुरमई पण टाकणं सुरू होती. सुरमई पण टाकली. सुरमईला पण छान व्यवस्थित असं पॅक केलेलं आहे, खूप मस्त असं. आणि सर्वांनी मिळून जेव्हा करतो आपण त्यावेळेस मज्जाच येते. एकत्र जेव्हा आपण जेवण करतो, एकत्र सर्व फॅमिली मिळून बसतो, त्यावेळेस खूप मजा येते. तर आज इथे माझ्या मुली होत्या 2. माझी भाची होती. माझी छोटी मुलगी आणि माझी भाची फिश फ्राय वगैरे खात नाही, पण यावेळेस त्यांनी इतकी फिश फ्राय खाल्लेली आहे, चवीला इतकी छान. मच्छीचा वाससुद्धा आलेला नव्हता, मच्छीचा हे सुद्धा नव्हता. अगदी छान फ्लेवर खूप छान होता. त्याच्यामुळे त्यांनी खूप छान खाल्लेली आहे आणि बोलल्यात की नेक्स्ट टाईम आमच्यासाठी अशाच बनवा. आम्ही परत एक फॉईलमध्ये पण टाकल्या, पण फॉईलमधली तेवढी काही मुलींनी खाल्ली नाही. त्यांनी फक्त केळीच्या पानातलीच फिश फ्राय खाल्ली. तर बघा, इकडे अल्टी करणं सुरू आहे. तर एक झालेली आहे. पहिल्याच्या ज्या 2 केल्या त्या झालेल्या आहेत. आता जी नंतरची सुरमई टाकली आहे ती व्हायची आहे. तर असं हळूवारपणे एक एक आपल्याला मंद आचेवर करायचं आहे. थोडं खालती लागलेलं होतं बुडाला, तर ते काढून घेतलं आहे. बघा, इथे फॉईलमधली मी तुम्हाला सांगितली, फॉईलमध्ये पण आम्ही केली होती, पण फॉईलमधली शेवटी आम्हा मोठ्यांनाच खावी लागली. छोट्यांनी खाल्ली नाही. छोट्यांनी फक्त केळीच्या पानातलीच तेवढी खाल्ली आणि काटे काढता येत नव्हते, तर माझ्या मिस्टरांनी वगैरे काटे काढून मुलींना चारलेली आहे. खूप छान अशी लागली, एन्जॉय केली. तर त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या रेसिपीज आहे.
कुठली रेसिपी तुम्हाला आवडली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. त्याचबरोबर आय बटनला आणि एंड स्क्रीनला सुद्धा मी छान छान रेसिपीज दिल्या आहे, त्यासुद्धा बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि आजची जर रेसिपी आवडली असेल तर त्यासाठी सुद्धा एक लाईक नक्की करा. तर बघा इथे सुरमईचे काप सगळे रेडी झालेले आहे व्यवस्थित असे, खूप मस्त. आता ओपन करतायत, अगदी गरम आहेत, पण समाधान नव्हतं किती लवकर खाणार आणि किती लवकर नाही असं झालेलं होतं, कारण की एक फेर आमचा ऑलरेडी बांगड्याचा जो होता तो संपलेला होता, त्यामुळे त्याचा शूट मला करता आलेला नाही. नंतरच्या फेरात आम्ही जी बांगडा केली ती तुम्हाला मी नंतर अजून दाखवते आहे. तर ही सुरमईसुद्धा फस्त झाली. बघा आजूबाजूला मी दाखवते माझ्या मुली कशा, माझी मुली आणि भाच्या आजूबाजूला फिरत आहेत खाण्यासाठी, की आम्हाला चारा म्हणून. खूप छान अशी लागते. तर यावेळेला नक्की तुम्ही करून बघा. बघा माझ्या मुली, माझी भाची वगैरे बसलीच आहे. आणि इथे आता बांगडा जी नंतरचा फेर केला होता त्यातला बांगडा काढलेला आहे. बघा मस्त अशा शिजलेल्या आतपर्यंत, आणि तो केळीच्या पाण्याचा टेस्ट येतो काय जबरदस्त असा येतो. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.